बरेच दिवस पाऊस नाही पाऊस नाही पाऊस नाही म्हणत होते. आता झालंय असं की कोबी आणि कोबी पिकामध्ये मेजरली कोबी पिकामध्ये पाऊस नव्हता म्हणून कोबी आपण पाणी देऊन जगावल्या. त्याला युरिया टाक दे, 24-24 दे आमुने दे, वाढत नव्हते म्हणून वाढवल्या. आणि आता झाले 30 दिवस कंटिन्यू झाकळलेलं वातावरण आहे आणि माकडाचा प्रादुर्भाव वाढलाय रिंग कार्पेटचा. तर समजून घ्या रिंग कार्पाक म्हणजे नेमकं काय. आपण दिलेलं नंतर जेव्हा झाडाला खूप होतं तेव्हा झाड त्या ना त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करतं, म्हणजे सेल डिव्हिजनचा रेट वाढतो. सेल डिव्हिजन पेशी वजनाचा रेट तेव्हा वाढतो. त्या पेशी वजनामध्ये कॅल्शियम हा खूप महत्वाचा घटक आहे. त्या कॅल्शियमची उपलब्धता त्या टिश्यू म्हणजे त्या पेशीपर्यंत न झाल्यामुळं ती पेशी बस्ट होते, म्हणजे फुटते ती पेशी, मरते ती पेशी. म्हणून आपल्या त्या पानाची कोर जी आहे ही जळलेली दिसते. हे इतकं सोपं आणि सुसरीत असं याचं या रोगाचं स्पष्टीकरण झालं. आता बघा या रिकमेंडेशन काय करू शकतो. नत्र दाबायचा, पहिला विषय नत्र दाबायचा. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे झालेली जखम कोरडी करायची. तिसरा मुद्दा झालेली टिश्यू म्हणजे झालेली जखम आपण भरून काढायची. या 3 थेरोटिकल टाईप टॉप या 3 पॉईंटवरच आपण काम केले. साधारणपणे तिसरं वर्ष आपलं आपण बऱ्यापैकी चांगले रिपोर्ट मार्केटला दिलेत या 3 गोष्टींचा वापर करून. आणि जर आपल्याकडे आता कोबी पिकात लागवड केल्याचे कोबी साधारणपणे 15 दिवसापासून 35 दिवसापर्यंत असेल तर तिला खत देणं टाळा, हा महत्वाचा विषय. बाकी 3 स्प्रे ऍप्लिकेशन राहतील, एक ड्रिप ऍप्लिकेशन राहील. या पद्धतीने वर्कआउट केलं तर बऱ्यापैकी माकड्या रोग आपण कव्हर केलेला आहे. आमची संस्था कृषी सल्ला अॅग्रोसोच या संस्थेमध्ये सर्व उत्पादक उपलब्ध आहेत. खाली दिलेला नंबर फोन करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता किंवा प्रत्येक संस्थेला व्हिजिट करून हे उत्पादक तुम्ही खरेदी करू शकता. धन्यवाद. किती